तर पुणे जिल्ह्यामध्ये पोलिसांचं नाही गुंडांचं राज्य आहे की काय हाच सवाल उपस्थित होतोय। सांस्कृतिक राजधानी पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। पुण्यामध्ये 36 तासामध्ये गोळीबाराच्या 3 घटना घडल्या। गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नाही का हा सवाल उपस्थित होतोय। उरळी कांचन सिंहगड हद्दीतील सामरेवाडीमध्ये गोळीबार झाला, तर आज कोंढवा परिसरामध्ये वाळू व्यावसायिकावरती गोळीबाराची घटना घडली। गुन्हेगारांना पोलिसांचं अभय असल्याची नागरिकांमध्ये आता चर्चा रंगलेली आहे। तर पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चालल्याचं चित्र आहे। पुण्यातील ह्या घटना आपण पाहतोय 14 सप्टेंबरला, 15 सप्टेंबरला आणि 16 सप्टेंबरला सलग 3 दिवस या घटना घडलेल्या आहे। पुणे जिल्ह्यात पोलिसांचा वचक राहिलाय की नाही हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पुणे जिल्ह्यात पोलिसांचं नाही तर आता गुंडांचं राज्य आहे की काय हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। यात देखील पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरात गाड्या पेटवत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। त्यानंतर आधी पोलिसांवर एकदा हल्ला देखील करण्यात आलेला होता। त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अद्यापही तसंच असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील ह्या घटना आपण पाहतोय। तर थेट जातोय पुण्यामध्ये चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चाललेली आहे। पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिलाय की नाही हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आणि सर्वसामान्य नागरिक देखील काळजीमध्ये पडलेले आहे, कारण दररोज अशा पद्धतीच्या घटना घडतायत। शुभम, मी खरं तर ज्या ठिकाणी फायरिंगची घटना झाली त्या कोंढवा रस्त्यावरतीच आहे आणि आपण बघू शकतो हे दिलीप गायकवाड यांचं जे वाळूचं व्यवसाय करण्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी तिघा जणांवर त्यांच्यावरती फायरिंग करण्यात आली। घटनास्थळावरती सध्या पोलिसांचा मोठा जो फौज फाटा या ठिकाणी आलेला आहे। पोलीस तपास करत आहेत नेमकी फायरिंग कशामुळे झाली। दोघा जणांना या सगळ्या विषयी फायरिंगच्या संदर्भामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास जो आहे तो कोंढवा पोलीस करतात। आपण बघू शकतो की या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचबरोबर पोलीस उपायुक्त आहेत दिलीप गायकवाड यांचं हे वाळू विक्री केंद्र आहे आणि या वाळू विक्री केंद्रावरती तिघा अज्ञातांनी आलं या ठिकाणी येऊन त्यांच्यावरती फायरिंग केलेली आहे। फायरिंग नेमकी कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, परंतु पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीची फायरिंग आहे। खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आणि त्यांच्या दौऱ्यावरतीच ही फायरिंगची घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चंद्रशेखर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। आमदार रवींद्र धंगेकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूया। रवींद्रजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पुण्यामध्ये कायद्याचा धाक राहिलाय की नाही हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे। दिवसेंदिवस गोळीबार, मारहाण, चाकून वार अशा पद्धतीच्या घटना पुण्यामध्ये सर्रास घडताना दिसत आहेत। पोलिसांचं सत्ताकारण झालं, पोलीस राहिले नाहीत। सत्तेचं पोलिसांचं रूपांतर सत्तेत झालं आणि त्यामुळं पोलीस लोक हे सत्ताधारी लोकांचं ऐकून गुन्हेगारांना पाठीशी घातल्यामुळेच हे सगळे प्रकार पुण्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात घडतायत। आपण बघितलं असेल तर बावनकुळेच्या मुलांनी गाडीने ठोकरलं तो विषय आहे। काल नागपूरमध्ये एक रिपब्लिकन कार्यकर्त्याची हत्या झाली, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची काही लोक असू शकतात। पुण्यामध्ये जे आता गुन्हे होतात ते सगळे सत्तेच्या बरोबर असणाऱ्या लोकांबरोबर काम करतात आणि सत्तेचं राजकारणाच्या नादामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे। पण इथं गुन्हेगारी इतकी प्रचंड प्रमाणात आहे की आपल्याकडं ज्या घटना येतात पोलिसांकडे त्याच्यापेक्षाही अनेक घटना आज पुणे शहरामध्ये घडतायत आणि हे घडत असताना पोलीस उघड्या डोळ्याने बघत असतात आणि काय करत नाही। सगळीच लोक पोलीस स्टेशनला जात नाहीत तक्रारी द्यायला। जर पोलीस स्टेशन मध्ये जर तक्रारी घेतल्या तर पोलिसांच्या चौकीच्या बाहेर लाईन लागेल दूध केंद्रासारखी। इतक्या प्रचंड आज पुणे शहरामध्ये परिस्थिती खराब आहे। गुन्हेगारांना खुर्ची मिळते आणि सर्वसामान्य माणसाला पायरू बसावं लागतं, अशी परिस्थिती हा महानगर कमिशनर ऑफिसमध्ये आणि पोलीस चौक्यांमध्ये आपण बघितलं असेल तर गुन्हेगार लोक, वाईट प्रवृत्तीची लोक हे पोलिसांच्या हातात हात घालून काम करतायत आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जायला बी धजवत नाही। ह्याला पूर्णपणे जबाबदारी गृह खात्याची आणि ह्याला जबाबदार त्या खात्याचे मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी याच्यावर पावलं उचलली पाहिजे। रवींद्रजी, तुमची महत्वाची प्रतिक्रिया या घटनांच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप आपल्याशी जोडले जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया, त्यांच्यासोबत चर्चा करूया। प्रशांतजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं।
सांस्कृतिक शहर, ऐतिहासिक शहर, विद्येचं माहेरघर, विचारांचं माहेरघर अशी ज्या शहराची ओळख आहे ती ओळख आता कुठेतरी पुसत चालल्याचं पाहायला मिळतंय। कारण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एवढी वाढ झाली आहे की दररोज 2 ते 3 घटना अशा समोर येत आहेत। काही घटना प्रकाश झोतामध्ये येतात तर काही घटना प्रकाश झोतामध्ये येत सुद्धा नाहीत। दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय। गोळीबार देखील दिवसाढवळ्या केला जातोय। तुमची प्रतिक्रिया? 2014 साली ज्या दिवसापासून पुणे शहरातल्या नागरिकांनी देवेंद्र फडणवीसांना नवीन पुण्याचे शिल्पकार म्हणून स्वीकारलं, त्या दिवसापासून पुणे शहराच्या अधोगतीला सुरुवात झालेली आहे। आम्ही पाहतोय की या ठिकाणी भाजपचा नगरसेवक, भाजपचा आमदार, भाजपचा खासदार निवडून येण्याकरता खुलेआम गुन्हेगारांची मदत घेतली जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी पुणे शहराला पोलीस कमिशनर जरी बदलला गेला तरी नवीन आलेल्या कमिशनरला सांगितलं जातं की जे काही कोयता गँग असेल किंवा इतर जे काही टोळ्या आहेत या टोळ्यांना अभय द्यायचं, यांच्यावर गुन्हे दाखल करायचे नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या कोयता गँगच्या एकूणच गुन्हेगारांचं फावलेलं आहे। आजची झालेली फायरिंग ही देवेंद्र फडणवीस हे या पुणे शहराला सुरक्षित ठेवण्यामध्ये किंवा महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेत। देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे कधी शिल्पकार होऊ शकत नाही, याच्यावर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे। मागच्या या सगळ्या घटनांमध्ये म्हणजे जो गोळीबार झाला तो माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। मागच्या 3 दिवसापूर्वी कोयता गँगने एक बस जाळली, बस फोडली, ती सुद्धा हडपसर मतदारसंघात, याचा अर्थ पुणे शहरालाच फोडलेली आहे। असं असताना गृह खाते यांच्यावर कारवाई करत नाही, पुण्याचे पोलीस कमिशनर याच्यावर कारवाई करत नाही। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा या पोलिसांवर असणारा दबाव, गुन्हेगारांना दिलेला अभय हे पुणे शहराने महाराष्ट्राचं गुन्हेगारीकरण करण्याकरता या ठिकाणी मदतशीर ठरतंय। हा आमचा थेट त्याच्यावर आरोप आहे। ठीक आहे प्रशांतजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या घटनाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आपल्याशी जोडले जातात। विजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पुण्यात नेमकं चाललंय काय हाच प्रश्न सर्वसामान्य पुणेकर नागरिकांमध्ये उपस्थित होतोय, कारण दिवसाढवळ्या गोळीबार पुण्यामध्ये होतोय, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चाललेली आहे। विरोधी पक्ष म्हणून तुमची महत्त्वाची भूमिका काय? महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था गृह खातं आणि देवेंद्र फडणवीसांनी खड्ड्यात घातली आहे। ते गृहमंत्री म्हणून सगळ्यात अपयशी गृहमंत्री म्हणून इतिहासात नोंद होईल अशा प्रकारचं काम आता आम्ही बघतो आहोत। खरं तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली कुठे? दररोज जर 5 महिलांवर अत्याचार होत असेल, दररोज गोळीबार होत असेल, पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी गोळीबार करून जर खून करण्याचा प्रयत्न करत असतील, आणि विशेष म्हणजे आज पुण्यामध्ये कोयता गँगला कुणाचा सपोर्ट आहे? सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट आहे। ते कोयते सत्ताधाऱ्याकडून येत आहे। लोकांचे कोथळे काढायसाठी तुम्ही सत्ताधारी जर कोयते पुरवत असाल आणि पुण्याला खड्ड्यात घालत असाल तर एक तुमचं पाप जनता सहन करणार नाही। हे 3 दिवसात 3 लाख सलग जर अशा प्रकारचा गोळीबार होत असेल, पुणा तर आता पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। पुण्यामध्ये ड्रग्सनी थैमान घातलेला आहे। पुण्यामध्ये क्रिमिनल लोकांनी, गँगवारांनी आता वाढतोय। पुण्यामध्ये महिला सुरक्षित राहिल्या नाही, पुण्यामध्ये शिकणाऱ्या मुली सुरक्षित राहिल्या नाही। पुन्हा आता पूर्णतः या 3 लोकांच्या लढाईमध्ये, श्रेयामध्ये पुण्याला पूर्णतः पुण्याचं वाटोळं करण्याचं काम पुणे शहराचं एक सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ आणि उच्चांगावर असलेली सिटी शहर, या शहराचं संपूर्ण वैभव, एक या पॉलिटिकल कल्चर त्याला होता या पुण्याला। म्हणजे केवळ सामाजिकच कल्चर नव्हता किंवा सांस्कृतिक नव्हतं, हे सगळं एक कल्चर जे पॉलिटिकल पूर्णतः उद्ध्वस्त करून त्यांना सपोर्ट करण्याचं काम तेथील मंत्री निश्चित हे माणसं पोसत आहेत, गँग पोसत आहेत। अगदी अगदी। आणि हे सगळं पाप त्यामध्ये सामान्य माणसाचा जीव जाण्यामध्ये होतोय। ठीक आहे। आता पुण्यामध्ये येणारी लोकांची जी काही लोक पुण्यात रिटायरमेंट नंतर पुण्यात काही होत होते, आता पुण्यामध्ये यायला घाबरतायत। पुणे हे आता सुरक्षित राहिलेलं नाही असं लोकांचं मत झालेलं आहे। अगदी विजयजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या घटनांच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।